महाराष्ट्र शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान हा उपक्रम राबवला जात आहे आणि महसूल प्रशासनाकडून हा उपक्रम गाव पातळीपर्यंत राबवला जाणार आहे. आणि या उपक्रमासंदर्भात आपल्याला आज उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार माननीय निलेश पाटील सर या संदर्भात आपल्याला माहिती देतील. सर नमस्कार. नमस्ते सर, नेमकं ह्या अभियानाचं स्वरूप काय असणार आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे? नमस्ते. मी निलेश पाटील, तहसीलदार उत्तर सोलापूर. महाराष्ट्र शासनाचे दिनांक 18 फेब्रुवारी 2026चा शासन निर्णयाच्या अनुषंगानं महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे सरांनी संपूर्ण राज्यभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान जे आहे ते प्रत्येक मंडळ स्तरावरती राबवण्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगानं उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये त्या पद्धतीचं आपण नियोजन केलेलं आहे. अगदी नियोजन सांगायचं म्हटलं, उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये तर एकूण 9 मंडळं आहेत. 9 मंडळापैकी तिरे आणि कोंडी जे मंडळ आहे त्या ठिकाणी आपण 7 मार्च 2026ला समाधान शिबिराचं नियोजन केलेलं आहे. तदनंतर वडाळा आणि मार्डी या ठिकाणी आपण 14 मार्च 2026ला समाधान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तदनंतर 10 एप्रिल 2026ला बाळे आणि शेळगी या ठिकाणी आपण मंडळ स्तरावरती शिबिराचं आयोजन केलं आहे. 17 एप्रिल 2026ला सोरेगाव मंडळाला केलेलं आहे. आणि तदनंतर मेमध्ये ज्या 2 तारखा आहेत ते प्रामुख्यानं नागरी भागातले आपले जे 2 मंडळ आहेत, कसबे सोलापूर. 8 मे 2026ला कसबे सोलापूर या मंडळामध्ये कॅम्पचं नियोजन आहे. आणि 15 मे 2026ला जे आहे ते मजरेवाडी हे जे आमचं मंडळ आहे त्या मंडळ स्तरावरती आपण कॅम्पचं नियोजन केलेलं आहे. याचं उद्दिष्ट आणि स्वरूप कामकाज कसं असतं? आता शासनाचं किंवा माननीय मंत्री महोदय महसूल यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे किंवा जे शासन निर्णय निर्गमित झालेला आहे याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज या महाराजस्व अभियानाअंतर्गत प्रामुख्यानं शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत, महसूल विभागाव्यतिरिक्त शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत या सगळ्या विभागांना एकत्रित एका छताखाली आणून ज्या काही वेगवेगळ्या जनकल्याणकारी किंवा लोककल्याणकारी ज्या योजना आहेत त्या लोकांना एका ठिकाणी आणि मंडळ स्तरावरती उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश आहे. प्रामुख्यानं सगळ्याच आपल्याला जर योजना सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये महसूल विभाग आहे. महसूल विभागामध्ये आपण आता महत्त्वाचा विभाग जो आहे तो संजय गांधी हा जनसामान्याशी संबंधित विभाग आहे. संजय गांधीच्या ह्या आमच्या ज्या झालेल्या बैठका आहेत त्या बैठकामध्ये नुकतीच झालेली जी बैठक आहे त्याच्यामध्ये जे मंजूर झालेले लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांचे आदेश त्या ठिकाणी त्या मंडळातील लोकांना वितरित करणे आहे. नवीन लाभार्थ्यांचे अर्ज त्या ठिकाणी संजय गांधीचे असतील तर आमचे सगळे ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लाभार्थ्यांचे अर्ज घेणे असेल, लाभार्थ्यांना जे मार्गदर्शन करणं असेल. आता DBT पोर्टलवरती लोकांची बरीच माहिती देणं गरजेचं आहे, भरणं गरजेचं आहे. तर ती माहिती त्या ठिकाणी लोकांकडनं घेऊन माहिती भरणं आहे. तदनंतर आता दिव्यांग लोकांसाठी शासनाचा रिसेंट त्यांचं UDID कार्ड जे आहे ते आधारशी संलग्न करणं आवश्यक आहे. तर त्यासाठी मी आधारच्या 2 टीम आणि दिव्यांग कल्याण विभागाचे लोक राहणार. तर त्या ठिकाणी ते संजय गांधी विभागामार्फत राहील. पुरवठा विभाग जो तहसील कार्यालयाचा आहे तो प्रामुख्यानं पुरवठा विभागामार्फत आपण नवीन रेशन कार्ड जे आहेत, व्हाईट रेशन कार्ड असतील, आयुष्यमान कार्ड असतील किंवा दिव्यांग लाभार्थ्यांना ह्या अंत्योदय अन्न योजनेमध्ये समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने जे काही हे करणार आहे अशा प्रकारची त्या ठिकाणी कार्यवाही होणार. लोकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन आपण करतोय. नंतर आता अकृषक कर प्रणाली जी शासनानं नवीन आहे, अकृषक परवानगीची आवश्यकता नाही, ही जी काही नवीन शासन निर्णय जो शासनानं नुकताच पारित केलेला आहे तो शासन निर्णय आणि नवीन कशा पद्धतीचं त्याचं स्वरूप राहणार त्या याच्यामध्ये अकृषक परवानगी घेतानाचं तर ते संपूर्ण जी नवीन कर प्रणाली किंवा हे जी माहिती आहे ती लोकांना नागरिकांना आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देते. तुकडेबंदीच्या संदर्भात आता नवीन शासन निर्णय जो आलेला आहे त्या संदर्भात जे काही शासनानं दिशानिर्देश दिलेले आहेत ते नागरिकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवणार आहे. त्या ह्याच्यातून जे बेनिफिट होणार लोकांना त्या ठिकाणी आपण बेनिफिट किंवा लाभ त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार. नंतर महाई सेवा केंद्र जे आहे ते महाई सेवा केंद्र ते आपलं उत्पन्नाचा दाखला असेल, जात प्रमाणपत्र असेल, डोमिसाईल असेल, रहिवास प्रमाणपत्र असेल, NCL असेल, हे त्या ठिकाणी विद्यार्थी असतील किंवा इतर जे कोणी नागरिक असतील ज्यांना कोणाला ह्या सगळ्या दाखल्यांची गरज आहे त्या लोकांना आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. 7 मार्चला आपलं जे तिरे आणि कोंडी मंडळ आहे त्या ठिकाणी 10 ते 5 या वेळेमध्ये जो कॅम्प होतोय तो कॅम्प प्राधान्यानं त्या ठिकाणी त्या परिसरातील त्या मंडळातील जी गावं आहेत त्या लोकांना आपण त्या ठिकाणी या सुविधा देणार आहे. आधार केंद्र जे आहे ते आधार केंद्राच्या मार्फत आपण लोकांचा आधारशी संबंधित जी कामं आहेत, मोबाईल नंबर अटॅच करणं असेल, एखाद्याचं आधार काढलं गेलं नसेल,
ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्याच्यात बऱ्याच वेळेला सोलापूरला येण्याच्या अडचणी निर्माण होतात, येत नाहीत, आधार कार्ड काढणं राहून जातं. तर अशा ठिकाणी मंडळ स्तरावरती त्यांना ते आधार कार्ड काढून घेणं त्या ठिकाणी सोयीचं होणार आहे. आता इतर 105 महसूल विभागाचे 155 आदेश आहेत, तर ते त्या मंडळामधील जी 5-6 गावं आहेत, त्या 5-6 गावातील जे काही तहसील स्तरावरती प्रलंबित अर्ज होते, तर ते आदेश पारित करून त्या ठिकाणी लोकांना वितरित करणार आहे. सेम तिरे मंडळमध्ये आणि कोंडी मंडळमध्ये या गोष्टी होतील. 7/12चं चावडी वाचन त्या ठिकाणी होणार, नागरिकांना 7/12 वाटप होणार आहे. नंतर फेरफार जे मंजूर झालेले आहेत रिसेंट 15 दिवसामधले, त्या फेरफारचं त्या ठिकाणी लोकांना वाटप त्या ठिकाणी करणार आहे. महसूलच्या संदर्भात हे ज्या आता सांगितलं त्याप्रमाणे बाबी होतील. तदनंतर जे तालुका कृषी अधिकारी कार्यालय आहे, तालुका कृषी अधिकारी कार्यालयामधून गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना, याच्यामध्ये एखादा शेतकरी अपघात कारणास्तव मयत झाला तर त्याच्या कुटुंबाला किंवा त्याचे जे इतर व्यक्ती वारस असतात त्यांना 2 लाखापर्यंतची जी रक्कम त्या ठिकाणी मिळते. तर त्या योजनेसंदर्भातले काही जे आदेश सद्यस्थितीत आमच्याकडे प्रलंबित असले ते त्या ठिकाणी वितरित करणार आहे. त्या योजनेची लोकांना आपण माहिती देणार आहे. मागेल त्याला शेततळे असेल किंवा कृषी विभागाचे इतर जे काही योजना आहेत त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपण लाभ देतोय. नंतर पंचायत समिती जी आहे, पंचायत समितीच्या मार्फत आपण आता ग्रामसेवक त्यांचे त्या ठिकाणी सगळे 5-6 ग्रामपंचायतीचे त्या मंडळामध्ये तिथं उपस्थित राहणार. 1 वर्षाच्या आतमध्ये ज्याचा जन्म किंवा मृत्यू झाला आहे, ज्यांचा अद्याप जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र घेणं बाकी आहे, तर त्या लोकांना ते तिथं वितरित केलं जाईल. तदनंतर पंचायत समितीच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना बेनिफिट दिला जाईल. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, नंतर ग्रामीण रुग्णालय जे आपलं उत्तर सोलापूरमधलं, आणि नंतर आपलं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजना प्लस एक आरोग्य शिबिर त्या ठिकाणी, मोफत आरोग्य शिबिर त्या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे, जेणेकरून लोकांना तिथं आरोग्याची तपासणी त्या परिसरातील त्या ठिकाणी करता येणार आहे. या व्यतिरिक्त अजून एक महसूलचा विषय आपल्याला सांगायचा राहिला की शासनाचं जे घरकुल लाभार्थी आहेत, घरकुल लाभार्थ्यांना जे प्राधान्यानं शासनानं 5 ब्रासपर्यंत रेती मोफत वाटप करायची आहे, तर त्याचेही दिशानिर्देश आहेत. आता दोन्ही कोंढी आणि तिरे सर्कलमध्ये मिळून जवळपास 370 लाभार्थी आमचे घरकुलचे लाभार्थी आहेत. तर त्यांना 5 ब्रासचे मोफत रेतीचे पासेस आपण तयार केलेले ते त्या ठिकाणी आपण वाटप करणार आहे. नंतर इतर जे प्राधान्यानं जे विभाग आहेत त्याच्यामध्ये दुय्यम निबंधक कार्यालय असेल, दुय्यम निबंधक कार्यालयाच्या मार्फत आपण त्या ठिकाणी सलोका योजना आहे. आता सलोका योजनेबद्दल नागरिकांमध्ये तशी फारशी माहिती नसते. एकमेकाची शेती जर कसत असतील तर त्या ठिकाणी ते अदलाबदल 1000च्या स्टॅम्प ड्युटीवरती करता येईल. रक्त नाते संबंधातील ज्या बाबी आहेत तिथं ते 500 स्टॅम्पवरती त्यांना तिथं खरेदी विक्री करता येईल. किंवा तदनंतर अजूनही दुय्यम निबंधक कार्यालयाबरोबर जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याची सुद्धा त्यांना त्या ठिकाणी माहिती देता येणार आहे. नंतर डेप्युटी SLR कार्यालयाच्या मार्फत जे काही मोजणी झालेली आहेत, मोजणीच्या ज्या संधा आहेत, क प्रत आहेत, तर त्या ठिकाणी प्राधान्यानं दोन्ही मंडळ स्तरावरती आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देतोय. याशिवाय जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तालुका पोलीस स्टेशन उत्तर सोलापूर आहे यांच्यामार्फत ज्या किरकोळ तक्रारी होत्या नागरिकांच्या, जेणेकरून त्याच्यामध्ये FIR झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या लोकांचं जे नुकसान होतं ते टाळता यावं आणि त्यात समझोत्यानं म्हणजे मिटल्या जाव्या या उद्देशानं काही तिथं किरकोळ तक्रारीच्या लोकांच्या समन्वयानं आपण निपटारा करतोय. इतर सायबर गुन्हे जे आहेत त्याच्यावरती मार्गदर्शन त्या ठिकाणी करणार आहे. आता RTO जो विभाग आहे याच्यामध्ये नवीन जे लर्निंग लायसन्स आहेत शिकाऊ, तर ते पण त्या ठिकाणी आपण लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी तशा त्या डिपार्टमेंटला सूचना दिली, त्यांनी नियोजन तसं केलेलं आहे. नंतर वाहन योग्यता प्रमाणपत्र म्हणजे जो फिटनेस सर्टिफिकेट आहे, जर नागरिकांना परत एवढ्या लांबून सोलापूरला यावं लागतं त्याच्यासाठी, तो तिथल्या तिथं त्यांना उपलब्ध होईल. आणि इतर काही त्यांच्या संदर्भात रोड सेफ्टी संदर्भात नागरिकांनी कुठली काळजी घेणं गरजेचं आहे त्या संदर्भात ते माहिती देतील. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जे आहेत, ARचं जे आपण ऑफिस म्हणतो, त्या ठिकाणी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्जाची तरतूद आहे. ते कर्ज जर शेतकऱ्यांना 1 वर्षाच्या आतमध्ये फेडलं तर त्याला 0% व्याज आहे. तर ही अशी महत्त्वाची योजनेचे काही जे लाभार्थी आहेत तर त्या लाभार्थ्याचं वाटप सुद्धा त्या ठिकाणी कर्जाचं आपण त्या कोंढी आणि तिरे आता 7 मार्चच्या कॅम्पमध्ये, नंतर पुढच्याही कॅम्पमध्ये अशा पद्धतीने लाभार्थ्यांना त्या ठिकाणी वाटप करतोय. ग्रामीण पाणी पुरवठा आणि ग्रामपंचायत याच्या माध्यमातून नळ कनेक्शन अद्याप जे काही राहिले असतील, आता घरकुलचे पण जी घरं बांधली त्याचं नळ कनेक्शन झालं नसेल किंवा इतर काही अजून अद्याप स्वतःची घरं आहेत पण त्याचं नळ कनेक्शन आहे, ते नळ कनेक्शन त्या ठिकाणी देण्यासाठी आपण प्राधान्यानं प्रयत्न करतोय. नंतर जिल्हा परिषद
जे बांधकाम विभाग आहे त्यांच्यामार्फत घरकुलाचं जे कामं पूर्ण झालेले आहेत त्यांचे कम्प्लिशन सर्टिफिकेटचा मुद्दा आमच्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा केली होती. तर ते त्या ठिकाणी आम्ही कम्प्लिशन सर्टिफिकेट त्या ठिकाणी त्या संदर्भात हे करू शकतो. महिला बाल विकास अधिकाऱ्यामध्ये लेक लाडकी योजना आहे. नंतर बेबी केअर किट छोटे आहे, सॅनिटरी पॅड्स वगैरे जे आहे हे त्या ठिकाणी आपण दोन्ही आपल्या कॅम्पमध्ये वाटप करतोय. तदनंतर सोलापूर परिवहन आहे एस.टी. आता एस.टी विभागामार्फत वेगळ्या अशा योजना नाहीत, परंतु जे विद्यार्थ्यांना पासेस आहेत पासेस रिन्युअल करणं, जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्याच्या संदर्भात परिवहन विभागाची जर कुठली योजना असेल त्या संदर्भात मार्गदर्शन करणं हे बाबी त्या ठिकाणी होतील. बँक जे आहेत आपण आता प्राधान्यानं 5 बँका घेतल्या. तिथे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, SDCC आहे, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती आहे. नंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आहे. तर या बँकेच्या मार्फत त्या भागामध्ये लोकांना अकाउंट ओपन करणे किंवा बँकाच्या ज्या काही कर्जविषयक बाबी सवलतीच्या शासनाच्या असतील त्या बँकाकडे त्यांच्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याचे ते लाभार्थ्यांना त्या ठिकाणी लोन हे करून देणे. नंतर पोस्ट ऑफिसच्या मार्फत आपण सुकन्या योजना आहे. नंतर पोस्ट ऑफिसचे त्यांच्या पोस्टल पेमेंट बँकेमध्ये लोकांनी अकाउंट ओपन करता यावं लोकांना, म्हणून त्या ठिकाणी आपण त्यांचीही टीम त्या ठिकाणी राहणार आहेत आणि लोकांना त्या ठिकाणी तिथं अकाउंट ओपन करता येईल, सुकन्या योजनेचा लाभ घेता येईल. इतर विमा वगैरे जो आहे, इन्शुरन्स आहे, तो इन्शुरन्स सुद्धा त्या ठिकाणी त्यांना घेता येणार आहे. MACB जे आहे ते MACBचं बऱ्याच आता अशी परिस्थिती नाही, पण काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये कुठं जर MACBचं कनेक्शन अद्यापर्यंत पोचलं गेलं नसेल, अशी काही जर घरं त्या ठिकाणी निदर्शनास आली, MACBला तसा शोध घ्यायला आम्ही जे अधिकारी होते त्यांना सांगितले, पण असं राहिलं असेल तर त्यांचं कनेक्शन त्वरित होण्याच्या दृष्टीनं आपण त्या ठिकाणी कार्यवाही करणार आहे. याच्या व्यतिरिक्त मी आता मायसेवा केंद्र आपल्याला सांगितलं, नंतर आधारचं सांगितलं आहे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण एक महत्त्वाचा विभाग आहे. यांच्या माध्यमातून वयश्री योजना आहे की जे ज्येष्ठ नागरिकांना काही चष्मा किंवा इतर 2-3 हजारपर्यंत जे काही साहित्य त्यांना जे देय होतं तर त्या अनुषंगाने आम्ही त्या विभागाला कळवलेलं आहे. महसूल विभागाच्या संदर्भातलं पण जे डिटेल आपण आता ज्या गोष्टी आपण हे करतोय ते पण सांगितलेलं आहे. आता हा पूर्णतः कार्यक्रम जो आहे तो आमचे सोलापूरचे आपले जिल्हाधिकारी मान्य कुमार आशीर्वाद सर, नंतर अपर जिल्हाधिकारी माननीय गणेश निराळे सर, निवासी उपजिल्हाधिकारी माननीय अभिजित पाटील सर, तसेच आमचे प्रांताधिकारी माननीय सदाशिव पळदुणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचं जे पूर्ण तालुका प्रशासन आहे, तहसील आणि तहसीलसोबत असणारे तालुका स्तरावरचे सगळे जे प्रशासकीय घटक आहेत त्या सगळ्या घटकांना आपण एका छताखाली आणून हा उपक्रम या ठिकाणी प्राधान्यानं राबवतोय. आता 1 तारखेचा जो कार्यक्रम आपण कोंडी आणि तिऱ्याला जो घेतलेला आहे त्या कार्यक्रमासाठी प्राधान्यानं आपण सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी, माननीय आमदार महोदय, संबंधित जे त्या कार्यक्षेत्रातील असतील ते सगळेच, मान्य जिल्हा परिषद, मान्य पंचायत समिती सदस्य, माननीय सगळेच आपले ग्रामपंचायतचे सरपंच असतील, सदस्य असतील आणि सर्व त्या परिसरातील नागरिक यांना आपण म्हणजे जे आता सांगितलेले जे प्राधान्याने जे लोकप्रतिनिधी आहेत सन्मान्य, त्यांना तर आपण कार्यक्रमासाठी आपण त्या ठिकाणी निमंत्रित करतोय. या व्यतिरिक्त सुद्धा जे कार्यक्रमाचे खरे जी जनता याचा जे लाभ घेणार आहे त्या जनतेला सुद्धा त्या परिसरातील माझं आव्हान आहे की आपण मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहून जो हा कार्यक्रम आपण कॅम्प जे ठेवले त्या कॅम्पच्या माध्यमातून आपला त्या ठिकाणी आपण तो लाभ घ्यावा, अशी माझी कळकळीची विनंती ही आहे आणि आव्हानही आहे. ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या संदर्भात कागदपत्र काय, मूलभूत कागदपत्र आणावं लागतील? आता याच्या संदर्भात आता योजना जर बघितल्या तर आता आपण या मुलाखतीमध्ये जर योजना सांगायचं म्हटलं तर खूप साऱ्या योजना आहेत. तरी प्राधान्यानं मी आता संजय गांधीचं जर सांगायचं झालं, संजय गांधी आपण एक उदाहरणादाखल एखादी योजना घेऊ. आता संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावणबाळ योजना आहे, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, इंदिरा गांधी दिव्यांग आहे, इंदिरा गांधी विधवा आहे. अशा 5 योजनाच आपण संजय गांधीच्या याच्यामध्ये येतात. संजय गांधीमध्ये पण वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. दुर्धर आजार आहे, त्याच्यामध्ये पण दिव्यांग आहे 40% वाले, नंतर अजून निराधार आहे, अनाथ आहे, असे वेगवेगळ्या कॅटेगरीची लोक त्याच्यामध्ये येतात. प्राधान्यानं तो व्यक्ती जो आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे. 15 वर्षाचं तर त्याला रहिवास प्रमाणपत्र गरजेचं आहे. मुळात त्याचा तो अर्ज प्रथम असणं, नंतर त्याचे रहिवास प्रमाणपत्र आहे, त्याचं रेशन कार्डचे झेरॉक्स, त्याचं आधारचं झेरॉक्स, त्याचं BPLमध्ये जर आता ह्याच्यामध्ये असेल तर तो BPLचं प्रमाणपत्र लागेल. नंतर नसेल तर 21,000चा उत्पन्नाचा दाखला. दिव्यांगासाठी त्याचा जो हे आहे तो उत्पन्नाची मर्यादा वाढवलेली आहे. आणि
याच्यासोबतच त्यांनी जे आहे ते त्यांचं जे स्वयंघोषणापत्र आहे, ही स्वयंघोषणापत्र अशी 6-7 कागद महत्त्वाचे आहेत. तदनंतर तो अर्ज प्राप्त झाल्यावर आपण तलाठी मंडळाधिकारी त्याच्यावरती चौकशी करून ते आपल्याकडे देत असतात. सेम थोड्याफार कमी फरकाने इतर ज्या 4 संजय गांधीतल्या योजना आहेत त्याच्यासाठी कागदपत्र आहेत. महत्त्वाचा वयाचा जो पुरावा आहे, म्हणजे वृद्धापकाळ किंवा हे 65 वर्षानंतर त्याचा लाभ देतो. तर वयाच्या पुराव्याच्या संदर्भात तुमचं शाळेची टी-सी असेल किंवा इतर कुठलं वयासंदर्भात पुरावा नसेल तर आपण जे डॉक्टर्सचं आपण वयाचा दाखला घेतो, तो वयाचा दाखला आहे. दिव्यांगाच्या बाबतीत संबंधित 80% किंवा 40% हे जे प्रमाणपत्र आहेत. आता UDID कंपल्सरी केला आहे, तो UDID चं प्रमाणपत्र लागेल. त्यानंतर इतर दुर्धर आजार असतील तर त्या दुर्धर आजाराचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागतील. याच्यामध्ये अगदी वेश्या व्यवसाय करणारे हे असतील, इतर जे काही लोक आपण प्राधान्यानं जे म्हणू शकतो की ज्याचं आपण या ठिकाणी थोडंसं संबोधन करणं उचित नाही होणार, पण अशा लोकांनाही संजय गांधीच्या याच्यामधून त्या दुर्धर आजाराकरता त्या ठिकाणी समाविष्ट करून घेऊ शकतो कागदपत्राच्या आधारे. आता या स्तुत्य क्रमासाठी आपल्याला आताच माननीय तहसीलदार निलेश पाटील सरांनी जी माहिती दिली त्याबद्दल आभार.